आमदार गोपीचंद पडळकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आणि जत तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या प्रस्तावित पाणी संग्रहालय प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्ह दिसत आहेत। यासाठी प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी मुख्य वन संरक्षक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली। सुमारे 100 एकर जागेवर प्रस्तावित प्राणी संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव आहे। या प्रकल्पाच्या अनुषंगाने कोल्हापूर विभागाच्या मुख्य वन संरक्षक लक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून आवश्यक बाबींचा आढावा घेतला। आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। पर्यावरणीय निकष, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकास आराखड्याचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला। प्राणी संग्रहालयामुळे जत तालुक्यात पर्यटनाला मोठी चालना मिळेल, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवी संधी निर्माण होतील आणि परिसरातील आर्थिक व्यवहारांना गती मिळेल असा विश्वास आमदार पडळकर यांनी व्यक्त केला। याच बैठकीत तालुक्यातील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळाच्या विकास आराखड्याचाही आढावा घेत संबंधित प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। याप्रसंगी उपवन संरक्षक सागर गवते, सहाय्यक वन संरक्षक कांबळे, तालुका वन परिक्षेत्र अधिकारी निखिल कांबळे तसेच सल्लागार आकाश जगताप उपस्थित होते।